जय शिवराय, जय भीम, जय लवजी। महाराष्ट्राचे अनाजी पंत, माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब। आता एक लक्षात ठेवा, काल वसईमध्ये सर्व लोकांसमोर एका तरुणीची हत्या करण्यात आली, बरोबर। त्याच्यानंतर शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचा विद्यार्थी शिवाजीनगरच्या एका वसतिगृहामधनं लिफ्ट बंद पडली म्हणून त्याच्या तिथल्या सिक्युरिटी गार्डने त्याला उडी मारायला लावली, त्यात तो पडला आणि उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला। तसेच सोलापूर जिल्ह्यातील महुदे ते दिघांची या रस्त्यावर सातपुते वस्तीजवळ सातपुते वस्ती पाटीजवळ 6 महिला कामगारांचा भरधाव ट्रकने त्यांना चिरडलं। 6 महिला तिथं कामगार मृत्युमुखी पडल्या आणि त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या वाट बघत होत्या, त्या चिरडल्या गेल्या। आत्ता 2-3 दिवसापूर्वी चांदणी चौकामध्ये सुद्धा ही असाच प्रकार घडला। एसटीच्या बसने 2 जणांना चिरडलं। मग आता मला तुम्ही सांगा, ह्या ज्या म्हणजे समाजाच्या ज्या घटकांना जी राज्य शासनाकडनं, भारत सरकारकडनं जी अपेक्षा असते ती त्यांची साधंबाधक इच्छा आहे की बाबा इथं व्यवस्थित प्रशासन असलं पाहिजे, प्रशासन चांगल्या लोकांच्या हातात असलं पाहिजे। त्यामुळे माननीय गृहमंत्री साहेबांनी ह्याच्याकडे काय वाक्य केलं नाही, पण ते दिल्लीला गेले। दिल्लीला त्यांनी महाराष्ट्रामध्ये का हरलो लोकसभेला आणि विधानसभेला कसं जिंकायचं ह्याच्यासाठी त्यांना वेळ आहे। दिल्लीला जाऊन ते तिथं त्यांची भूमिका मांडतात आणि खोटं नाटक करतात की ना मी आता उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो आणि मी आता पक्ष ह्याच्या संघटनेत काम करतो। मी त्यांचा धोताणपणा किती बघा, पण त्यांना एवढ्या ज्या घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी कधीच बोलले नाही। तसेच काल माझ्या जवळचा एक सहकारी आहे, त्याच्या नातेवाईकाचा त्या येरवडा परिसरातील गोल्फ कोर्स समोर केदार चव्हाण तरुणाचा आलिशान मर्सिडीजच्या गाडीने त्याला ठोकरून त्याचा मृत्यू झाला। मग तुम्ही मला सांगा, हे आपण आता हे एवढंच बघणार आहात का हे जे गृहमंत्री त्याचे काय विचार करणार आहेत का नाही? तर गृहमंत्री तरी बदला, गृहमंत्री बदलाची खरं भाषा केली पाहिजे बावनकुळेंनी। तर बावनकुळे नागपूरमध्ये आलेल्या काय म्हणतात की आता नाना पटोले हे ब्रिटिशांसारखे वागायला लागले, त्यांच्याकडे तीच संस्कृती आहे। अरे हे बोलण्यापेक्षा तुम्ही समाजाचं काय ते देणं लागतं आहे। तुम्ही महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहात, माजी मंत्री आहात, आपल्याला सगळी गोष्टी माहिती असतात। तुम्ही ह्या गोष्टीवर बोललं पाहिजे, जे अपघात होतात त्याबद्दल बोललं पाहिजे, लोकांची हत्या केली जाते ह्याच्यावर बोललं पाहिजे। तर तुम्ही काय म्हणता नाना पटोलेंचे कार्यकर्त्यांना पाय धुतले ह्याच्या विचार? अरे काय नाही बावनकुळे साहेब, तुमच्याकडे हे अपेक्षा नाही। तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आणि तुम्ही असले लहान मुलासारखे, लहान मुलं जशी करतात ना तसं तुम्ही वागायला लागलात। ते तुम्ही ना पहिले त्यांचा राजीनामा ह्यांचा राजीनामा करण्यापेक्षा तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा घ्या, हे तुम्हाला सांगतो। आणि याच्यासाठी माझ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती, काय झालं तरी हे महायुतीचं सरकार आपल्याला घालवावं लागेल, त्याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये शांतता येणार नाही, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।